उठला आहे? उठलाय का? कारण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या प्रत्येकासाठी तो उठला आहे. जे आपण दुःखी आहोत, कष्टी आहोत, भाराक्रांत आहोत, त्या सर्वांसाठी मत्ती 11:28 मध्ये सांगितल्याप्रमाणे विसावा देण्यासाठी तो उठला आहे. आणि फादरांनी आता उल्लेख केला की चर्च सण तुमचा येत आहे आणि चर्च संत जोसेफला समर्पित केलेलं चर्च आहे. संत जोसेफ हा एकनिष्ठ पती, सात्विक आणि देवाभिमुख जीवन जगणारा आदर्श पालक तुम्हाला मध्यस्थीकार म्हणून लाभलेला आहे. म्हणजे तुम्हा सर्वांची कुटुंब ही पवित्र कुटुंब बनली जात आहे, असा माझा विश्वास आहे की पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्यापुढे ठेवण्यात आलेला आहे. अन्ना आणि जोखीम दोघं वयातीत झाले होते. त्यांना मुलबाळ नव्हतं, पण त्यांचा विश्वास होता की प्रभू स्वर्गीय पिता आम्हाला कधीच निराश नाराज करणार नाही. आणि म्हणून अन्ना आणि जोखीम हे सतत आणि सतत प्रभूच्या सेवेमध्ये राहिले. आज आपण परिस्थिती उलट बघत आहोत. लग्नाला 1-2 वर्ष झाली की लगेच आपल्या डॉक्टरांच्या वाऱ्या सुरू होतात आणि मग डॉक्टर आपल्याला जे काही सजेस्ट करतात ते आपण फॉलो करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला अपयश आलं की डॉक्टर म्हणतात की तुम्हाला मुलबाळ होणार नाही. एवढे प्रयत्न केले, अशा प्रकारची औषधं तुम्हाला केली, पण काही परिणाम झाला नाही, तुम्हाला मुलबाळ होणार नाही. मग आपण एकदम निराश होतो, नाराज होतो. आणि काही माझ्या भगिनी या मानसिक आजाराने त्रस्त होतात. आपली एक भगिनी आहे की जिच्या लग्नाला 6 वर्ष झाले, 4 वेळा टेस्टोस्टेरोन केलं, पण अपयश आलं. शेवटी डॉक्टर म्हणाले की तुला मुलबाळ होणार नाही, तुझं गर्भाशय लहान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही भगिनी पतीला मारू लागले, रात्री कपडे फाडू लागले, चादरी फाडू लागले, मानसिक आजारी झाली, त्यावेळेला भारती पाटील डॉक्टरांचं औषध केलं, काहीच उपयोग झाला नाही. 83 वर्षाची आजी आपल्याकडे प्रार्थनेला येऊन सांगते की मेरी बाय काहीतरी कर, मी पदर सोडते, पदरात काहीतरी टाक. मी म्हटलं आपला प्रभू जिवंत आहे. रोगकास पत्र 4 अध्याय 16 ते 21 वचन तू वाच की आशा नसताना जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा प्रभू तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. लूक 1:37 मध्ये आपण पाहतो प्रभूला काहीच शक्य नाही, सर्व गोष्टी शक्य करणारा आपला प्रभू आहे. पण आपल्याकडे धीर नाही. आपण जगात येऊन जगाचे बनलेलो आहोत. आणि याकोब 4:4 मध्ये आपल्याला सांगण्यात आलंय की जगात राहा पण जगाचे बनू नका. हे जग सुडाने भेटलेलं आहे, आजाराने वैतागलेलं जग आहे, चिंतेने ग्रासलेलं जग आहे. आणि म्हणून जो या जगाशी मैत्री करतो तो प्रभूशी वैर साधतो. भगिनीला मी एकच प्रार्थना दिली की तू प्रार्थना एक कर. स्तोत्र 113 वचन 9, वाज स्त्रीला अनंत मुलाची माता बनवणार तू प्रभू आहेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. कारण मत्ती 21 वचन 22 मध्ये सांगितलेलं आहे की प्रार्थना करत तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळालंच आहे, असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिला मी अन्ना आणि जोखीमची स्टोरी सांगितली. अन्ना ही वयातील, जोखीम वयातील. आणि जोखीमला धूप जाळताना दूताने संदेश दिला की तुला कन्यारत्न होणार आहे.
आणि अन्नाला सांगितलं की तुला कन्यारत्न होईल, पण ती देवपुत्राची माता होईल. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, दोघांनी भूतांनी दिलेला हा संदेश अंतःकरणामध्ये राखून ठेवला. त्यांचं अन्नाचं उदर निष्कलंक आणि त्या उदरी मरियेचा जन्म. पण तो फार काळ मातेचा आणि पित्याचा तिला सहवास लाभला नाही. ज्या वेळेला तिला समर्पणासाठी चर्चमध्ये नेलं अर्पणासाठी, त्यावेळेला तिथे सिनियर धर्मगुरू होते. त्यांनी सांगितलं तिला आता समर्पित करू नका, ती 3 वर्ष तुमच्याकडे राहू दे, त्याच्यानंतर तिला समर्पित करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा समर्पित तिला करण्यासाठी नेलं आणि 3 वर्षाची मर्या धर्मगुरूचा हात धरून जशी चर्च पायऱ्या चढली, पुन्हा मागे वळून तिने पाहिलं नाही. आणि जेव्हा ती धर्मगुरूंच्या आणि चर्चच्या सहवासामध्ये वाढत होती, जोगी थोड्या दिवसांनी आजारी झाला, मरण पावला. अन्ना एकटी पडली. मग फादरांनी ठरवलं की मरियेला घरी पाठवायचं, पण मरिया जायला तयार नाही, कारण ती देवाच्या वचनामध्ये एवढी रममाण झाली होती की तिला घरची ओढ नव्हती. थोड्या दिवसांनी अन्ना सुद्धा मरण पावली. ज्या वेळेला मरिया 14 वर्षाची झाली, तेव्हा दूताने फादरांना संदेश दिला, आता मरियेचं लग्न कर. फादरांनी मरियेला बोलवलं, विचारलं, तुला लग्न करायचं आहे? मरिया म्हणाली, मी लग्न करणार नाही, कारण मी माझं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. थोडे दिवस गेले, पुन्हा फादरांना संदेश आला, नाही, तिचं लग्न कर. आणि तिचं लग्न कोणाशी करायचं? तर दाविदाच्या घराण्याचा पुरुष. मग तो विधूर असू दे, वयस्कर असू दे, पण दाविदाच्या घराण्यातलाच पाहिजे. कारण यशाया 11 वचन 1 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की इशेच्या बंद्याला तुम्हाला पुरेल. ते वचन तिथे खरं होण्यासाठी. आणि मग फादरांनी दवंडी पिटवली. दवंडी पिटवल्यानंतर येताना काठ्या आणायला सांगितल्या. त्या काठ्यात फादरांनी एकत्र केल्या, एका कोपऱ्यात ठेवल्या. आणि ज्या काठीला तुम्हाला फुटेल, ज्या काठीला फुलं येतील, तो मरियेचा पती असेल. आणि योसेफाच्या काठीला फुलं आली. म्हणून आपण योसेफाच्या हातात फुलाची डाळी बघता ना, सफेद फुलांची ती आहे. आणि मग मरियेला सांगण्यात आलं की योसेफाला निवडलं आहे तुझ्यासाठी. आणि ती म्हणाली, मला योसेफाशी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? योसेफाला तिच्यासमोर आणण्यात आलं आणि तिने योसेफाला सांगितलं, जरी लग्न झालं तरी सुद्धा पती म्हणून माझ्यावरचा अधिकार मी तुला देऊ शकणार नाही, कारण माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि योसेफाने काय केलं? योसेफाने तिला वचन दिलं की जसं तू सांगते तसंच माझं पण आहे, मी तुला सगळ्या प्रकारचं संरक्षण देईन, पण पती म्हणून मी तुला काही सुख देणार नाही. तो योसेफ अतिविरक्त पती. आलं तुमच्या लक्षात? लग्नाच्या आधीच त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं, पावित्र्यामध्ये वाढण्यासाठी, प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगण्यासाठी त्यांनी तो मार्ग निवडला होता. आणि मग आपण पाहतो मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 18व्या वचनापासून की पवित्र आत्म्याद्वारे मरियेला गर्भाला आला. आणि योसेफाला कळलं. तेव्हा योसेफाने काय ठरवलं? गुपचूप सोयरी मोडून टाकायची. आता नुसतं आपल्या पोराला सांगितलं ना, अरे तुझी ती फियन्सी ना, त्या मुलाबरोबर बोलताना आम्ही पाहिली, चला आकाश पाताळ एक होते, नाती तुटता. इतकंच नाही, लग्न झालेली कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे. केवळ केवळ संशयाचं भूत. आणि तिची अब्रू जाऊ नये, मरियेची अब्रू जाऊ नये म्हणून योसेफाने गुपचूप सोयरी कोणाची ठरवली होती. आणि दुपारी
गर्भवती आहे आणि त्याचा उल्लेख यशाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. 14व्या वचनात कुमारी गर्भवती होईल. ते पूर्ण होण्यासाठी हे घडलेलं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यांनी दोघांनी जे ठरवलं होतं की पावित्र जीवन जगायचं आणि योसेफाने बाळ येशूला सांभाळलं, त्याचं संगोपन केलं, कष्ट केले. आपण त्याला कामगारांचा आश्रयदाता म्हणून 1 मेला आपण सण साजरा करतो. हा योसेफ आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातला आदर्श पती, आदर्श पिता ठरला पाहिजे. आज आपण काय पाहत आहोत? आपली कुटुंब संस्था मोडकळीस आलेली आहे. लग्नाला 3 वर्ष झाली आहे, घटस्फोट हवा आहे. लग्नाला 36 वर्ष झाली आहे, घटस्फोट हवा आहे. एक अंकल आले होते आणि अंकल मला सांगतात, बस मला कंटाळा आला त्या बाईबरोबर संसार करून. 36 वर्ष झाली लग्नाला, आता मी तिचं नाही सहन करू शकत. आणि मी सांगितलं, अंकल या वयात तुम्हाला कोण सहन करणार? तुम्हाला वाटत असेल की तिला बाजूला केल्यानंतर मी स्वच्छंदी जीवन, आनंदी जीवन, शांतीचे जीवन जगू शकेन, पण हे शक्य नाही. ज्या भगिनीने तुम्हाला 36 वर्षापूर्वी चर्चमध्ये वचन दिलं, जी तुमच्याबरोबर एक कनिष्ठ राहिली, तिचा आता तुम्हाला कंटाळा आला का? काय कारण आहे? मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, पती पत्नी दोघंच घरामध्ये आहे आणि मुलगा पण परदेशी आहे, मुलगी पण परदेशी आहे. पण पती राहतो वरच्या मजल्यावर, पत्नी राहते खाली. पत्नीचा स्वयंपाक झाला का तिने जेवायचं आणि मग रूमच्या दरवाजाची कडी जोरात वाजवायची. जोरात वाजली ना, त्याला ऐकायला गेलं ना की मग तो खाली येणार आणि मग तो जेवणार आणि मग तो जाताना ना जिन्यावरची बेल वाजवणार. मग तिला समजणार की महाराज गेले वरती. मग ती दरवाजा उघडणार आणि मग ती बाहेर येणार. असा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. आणि मी त्यांना सांगितलं की बंधू, तुम्ही आयते खाली जेवायला येता, मग ती जेवण करायला कोण तुम्ही मोलकरी ठेवली का? ती तुम्हाला नको आहे, तिचं तुम्हाला सहन होत नाही, तिला तुम्ही नजरेसमोर बघत नाही. एक दिवस ती चष्मा विसरली डायनिंग टेबलवर, त्याने मोडला आणि डस्टबिन मध्ये टाकला. आणि मी सांगितलं तुम्ही मोडून डस्टबिन मध्ये टाकला तर तिने चहामध्ये साखरेऐवजी मीठ टाकलं असतं, मग पिला असतं का चहा? जर ती तुझ्याबरोबर प्रेमाने राहायला पाहिजे तर तू पण तिच्याबरोबर प्रेमाने राहिलं पाहिजे. मत्ते 7:12 मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला वाटत असेल समोरची व्यक्ती आपल्याबरोबर प्रेमाने राहिली पाहिजे, तर आधी आपण त्यांच्याबरोबर प्रेमाने राहिलं पाहिजे. आणि मग म्हणतो, आता मी काय करू? आता मी तिच्याशी बोलत नाही, मी तिला कोणत्याच प्रकारचे सहकार्य करत नाही, ती एकटीसाठी सगळं आणते, आता काहीच करू नका. आता होळीच्या बाजारातून एक मस्त गजरा घ्या आणि हॉटेलमधून मस्त शिरा घ्या आणि घरी जा. घरी गेल्यानंतर हा बंधू तो गजरा आणि शिऱ्याची पिशवी पाठीमागे लपवून घेऊन गेला. ती ओटीवरच बसली होती. तिला म्हटलं, आता फिरायला गेलाय तो, कधी रात्री येईल ना, तोपर्यंत तिचा आरामात ओटीवर बसते. हा आला ओटीवरती. तिला वाटलं पळीमधून काहीतरी आणलीच दारू पिऊ, म्हणून पाठीमागे लपवली आहे. आणि तिने तोंड फिरवलं. बरोबर आणि चान्स घेतला आणि पटकन पिशवीत गजरा काढला तिच्या डोक्यात घातला. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे बळ कोणी दिलं? परमेश्वराने.
आणि पिता कशाला आकर्षित करतो? सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी. आणि कसरत घातल्याबरोबर ती रडायला लागली. ती म्हणाली, हे असं काय करता तुम्ही? तो म्हणाला, नाही, आतापर्यंत मी तुझ्या बाबतीमध्ये खूप चुकलो आहे. मी एका ठिकाणी गेलो होतो वेगळ्या कामासाठी आणि तिथे माझे काम वेगळं झालेलं आहे. तिला असं वाटलं, हा कुठे कोणी बाईकडे गेला होता का काय, आणि त्या बाईने हाकलला का काय? तर म्हणे, मी गेलो होतो चुरण्याला पेशवेराकडे. तिला मी सांगितलं मला घटस्फोट पाहिजे. तर तिने मला सरळ सांगितलं, या वयात तुला कोणी सहन करणार नाही. तर ती आहे तिच्याचकडे तू जा आणि तिची क्षमा माग. ती क्षमा करो अगर न करो, पण जाताना एक गजरा घेऊन जा तिच्यासाठी, आणि तुझ्या आवडीचा शिरा मी घेऊन आलेलो आहे. आपण आता चहा घेऊ. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या प्रभूला हेच हवं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये देवराज्य आलं पाहिजे. प्रेमाचं राज्य, क्षमेचं राज्य, शांतीचं राज्य, समेटाचं राज्य. आणि तेव्हाच प्रभू उठल्याचा आनंद आपल्याला अनुभवता येईल. आपला प्रभू प्रेमळ आहे. तो आपल्यावरती प्रेम करतो. योहान 3:16 मध्ये आपण पाहतो, पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्या पापाची खंडणी करण्यासाठी आणि तुम्हाला आणि मला स्वर्गराज्य, फिलिपिकरास पत्र 3 अध्याय 20 वचन, स्वर्गाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी त्याने रक्ताची खंडणी भरलेली आहे. तुम्हाला मला पापमुक्त केलेला आहे. यशाया 1:18 मध्ये तो सांगत आहे, तुमचे पाप किती मोठी असू दे, लाथीसारखी लाल असू दे, माझ्या रक्ताने धुवून तुम्हाला परिशुद्ध केलेला आहे. आणि आपण पावित्र्यामध्ये वाढावे. 1 पेत्र 1:16 मध्ये सांगितलेलं आहे की जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि त्या पावित्र्यामध्ये वाढण्यासाठीच आज प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलं आहे. पटते तुम्हाला? कारण हे जग सगळं भूलभुलैया आहे, मोहाने, लोभाने भरलेलं आहे. आणि प्रभू आपल्याला या जगातून वेगळं काढून इच्छित आहे. त्याच्या मार्गाने, त्याच्या सत्यामध्ये योहान 14:6 मध्ये सांगितल्याप्रमाणे चालण्यासाठी आज त्याने तुम्हाला आणि मला नावाने हाक मारली आहे. यशाया 43:5 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात, तुम्ही माझे आहात. तुमच्या संसारामध्ये किती अडचणी असू दे, किती गैरसमज असू दे, किती दुःख असू दे, तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण त्या लाटा तुम्हाला उडवणार नाही आणि त्या ज्वाला तुम्हाला पाजणार नाही. कारण मी तुमच्या बरोबर आहे. आपला प्रभू आपल्या बरोबर आहे. आणि त्याच अध्यायामध्ये 18 आणि 19 वचनात आपल्याला सांगण्यात आलंय, आतापर्यंत आपल्या जीवनात जे काही घडलं आहे, जो आपला भूतकाळ आहे, तो आपण प्रभूला समर्पित करायचा आहे. आणि नवीन, कारण रोज प्रभू आपल्याला नवीन दिवस देतो परिवर्तनासाठी, बदलासाठी. कालचा राग आज पुढे न्यायचा नाही, तर कालचा राग कालच संपवून टाकायचा. आज नवीन दिवस. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, रात्री आपण झोपतो. झोपल्यानंतर आपल्या घरामध्ये काय होते काय नाही आपल्याला काय कळते का? म्हणजे आपण मेले जमा असतो ना, बरोबर? आपण मेल्यात जमा असतो, मेले नसतो, आपल्याला काहीच कळत नाही. पण सकाळी परत ताजे तवाने होऊन उठता ना, म्हणजे रोज नवीन जन्म आपला होतो प्रभूमध्ये. कशासाठी? तर आपल्याला एक पायरी प्रभूकडे जायचं आहे, पावित्र्यामध्ये वाढायचं आहे, प्रभूच्या प्रेमाचा अनुभव आपण घेऊन इतरांना द्यायचा आहे. आपण म्हणतो गायनामध्ये, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. ख्रिस्त आपल्या कुटुंबात दिसला पाहिजे. आपल्याकडे पहिलं आपलं कुटुंब, नाहीतर कुटुंबामध्ये गोंधळ.
आणि समाजामध्ये आपलं कार्य किंमत शून्य. माझा बंधू इन्सेंटिव्ह फॉर्ममध्ये कार्य करतो, विश्वमित्र मंडळामध्ये कार्य करतो, कम्युनियन प्रसेवक आहे, सुंदर 2 मुलं आहेत, पत्नी BSc BEd आहे, एडेड स्कूलमध्ये टीचर आहे. पण घरामध्ये एवढी दहशत आहे की बंधू 8:30ला यायच्या आधी पत्नी आणि दोन्ही मुलं जेवून घेतात आणि आपापल्या रूममध्ये जातात. मुलगी B.Com अर्धवट शिक्षण सोडून घरात आहे. मुलगा इंजिनिअरिंगला लास्ट इयर सोडून घरात बसलेला आहे. कारण काय? कारण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, होडीमध्ये येशू असताना सुद्धा वादळ उठलं ना. कारण येशू झोपी गेला होता. बरोबर आहे? येशू झोपी गेला होता. मग आपण प्रार्थना करणारी लोक, आपण रोज मिसाला येणारी लोक, रोज कम्युनियन घेणारे आपण लोक, आपल्या घरात केवढा गोंधळ होतो ना? का नाही होतो? आपल्याला प्रश्न पडतो, काय आपण एवढं चांगलं वागून सुद्धा आपला मागे सगळं आहे, ते देवळात जात नाही, प्रार्थनेला जात नाही, ते सुशेगात आहे. आणि आपण देवाच्या मागे जातो तर आपल्या मागे सगळं दाखील आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी निघाले होते संडे स्कूलला जायला आणि एक मुलगी आली जिचे केस विस्कटलेले आहेत, ड्रेस इथे तिथे थोडा फाटलेला आहे. कोण असेल बरं? आणि ती मला सांगते, मला बोलायचं आहे. मी म्हटलं, बाहेर संडे स्कूलला चाललेली आहे, तू माझ्याकडे चर्चला चल. चर्चला मी तिला घेऊन गेले. आमचे सगळे क्लासेस सुरू झाले आणि मग मी तिला एका बाजूला घेतलं. कुठून आलीस तू? काय हवंय तुला? काय मदत हवी आहे का तुला? कोण आजारी आहे का? नाही, आमच्या घरामध्ये असंच आहे, आमचे वडील हिटलर आहेत, आम्ही जाम घाबरतो त्यांना आणि आमच्या घरामध्ये शांती नाही. ते चर्चमध्ये काय करतात? ते समाजामध्ये लोकांच्या कुटुंबामध्ये गोंधळ असतात तर भांडण असतील तर मिटवायला जातात, समेट मंडळात आहेत, पण आमच्या घरात गोंधळ आहे. मी म्हटलं, बेटा तुला आता मी थंड पाणी देते, प्यायला पाणी पी, हातपाय धु, केस नीट कर आणि एक लक्षात ठेव की तुझे डॅडी देवाचं कार्य करतात आणि त्यांना जे आवडत नाही तेच नेमकं तुमच्या कुटुंबात घडत असेल. बघ, तुझे डॅडी हिटलर असते, तू 10वीला पास झाल्याबरोबर तुला त्याने गाडी घेतली असती का? दादाला गाडी घेतली असती का? महागडा मोबाईल घेतला असता का? डॅडी चांगले आहे. तू घरी पोहोचेपर्यंत एकच प्रार्थना करायची, डॅडी चांगले आहे, परिस्थिती वाईट आहे. कारण आपल्या परिस्थितीचा ताबा पेत्राचं पहिलं पत्र 5 अध्याय 8 वचन सैतानाने घेतलेला आहे. तो सिंहासाठी गर्जना करत आहे, दरकाळ्या मारत आहे, कोणाला खाऊ कोणाला शोधत आहे. आणि कोणाला गिळतो माहिती? जे प्रभूच्या वचनात जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरतीच हल्ले करतात. आणि मग मी तिला इफिसियन्स पत्र 6 अध्याय 10-18 वचन वाचायला सांगितलं. घरी जा, तिघे जण एकत्र बसा, रोजरी करा आणि हे वाचन वाचा. मत्ते 7:1-12 वाचा. डॅडीचे दोष काढू नका, तर डॅडी चांगले आहे एवढीच प्रार्थना करा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही मुलगी घरी गेली. तिला आईने पाहिलं आणि विचारलं, तू कुठे जाऊन आली? तेव्हा ती म्हणाली, मी कुठेतरी एका ठिकाणी गेली होती, कारण आता मला असह्य झालेलं आहे, मला सुसाईड करावंसं वाटत आहे. पण मला एकच आता आठवत आहे की माझी प्रत्येक हट्ट डॅडीने पुरवलेला आहे आणि डॅडी चांगले आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
तिघांनी अंघोळ केली, रोजरीला बसले. रोजरी होता होता डॅडी आले. त्यांनी पाहिलं की रोज हॉलमध्ये अंधार असतो, आज लाईट पेटला आहे. कारण योहान 8:12 प्रभू जगाचा प्रकाश आहे. त्याने त्या कुटुंबामध्ये प्रकाश पेटवला आणि ते डॅडी पण रोजरीला बसले. झालं, रोजरी झाली, सगळं झालं, जेवण एकत्र झालं. सकाळी मिसाला 4 जण एका गाडीमध्ये गेले. बघणाऱ्यांना आश्चर्य वाटलं की 4 गाडीवरती 4 मिसाला येणारे आज एकाच गाडीमध्ये आलेले आहेत. हे कोणाचं कार्य आहे? प्रभूचं कार्य आहे. आणि सोमवारी आपल्याकडे सोमवारी प्रार्थना असते, तर सोमवारी प्रार्थनेला ते 4 जण आले. आणि बंधू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की माझी पत्नी, माझी मुलं, सगळं काही देवाने मला चांगलं दिलं आहे, पण मी त्यांच्यामध्ये चांगलं शोधलंच नाही. त्यांच्या चुकाच मी शोधल्या आणि त्यांनी माझ्या चुका शोधल्या आणि आमच्या घरामध्ये अंधार पसरला. किती वर्ष आम्ही ईस्टर साजरा केला नाही, पण आता आम्ही काल खरोखर ईस्टर साजरा केलेला आहे आणि आता आम्ही रोज ईस्टर साजरा करणार आहोत, कारण आमच्या कुटुंबामध्ये प्रभू उठला आहे. बघा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला प्रभू प्रकटीकरण 3:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोठावत आहे. त्याला आपल्या कुटुंबामध्ये यायचं आहे, त्याच्या आधी आपल्या अंतःकरणात यायचं आहे. पण यिर्मया 17:9 मध्ये सांगितलेलं आहे की आपलं हृदय कपटी आहे. आपल्या हृदयामध्ये सगळं साचलेलं आहे. कोणी कधी काय बोललं आहे, काय केलं आहे, ते सगळं आपण भरून ठेवलेलं आहे. तिथे प्रभूला प्रवेश नाही. आणि म्हणून आपल्याला आपलं अंतःकरण उघडायचं आहे. आपलं अंतःकरण जे आहे ते प्रभूला द्यायचं आहे. लूक 6:36-38 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो द्या, तुम्हाला दिलं जाईल. प्रभू आपल्याकडे काय मागतो? राग, हेवा, द्वेष, मत्सर, सूडबुद्धी, दुःख, वेदना, भीती, आजार, अपयश, ह्या गोष्टी प्रभू आपल्याकडे मागत आहे. आणि त्याच्याबद्दल प्रभू काय देणार आहे? पहिलं आपल्याला शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि आपला आध्यात्मिक बळ वाढवणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज प्रभूने आपल्याला निवडलेला आहे. योहान 15:16 मध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडलं आहे, तुम्ही मला निवडलं नाही. आणि मी अशासाठी निवडलं आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि आपलं फळ टिकावं. मग ते 5:16 मध्ये सांगितलंय की आपल्यामधून असा काही प्रकाश पडला पाहिजे की आपल्याला जे बघतात इतर लोक, जे देवापासून दूर आहेत, ते देवाकडे आले पाहिजे. नाहीतर मग आपल्याकडे बघून काही लोक देवळात यायचं बंद करतात. ती देवळात जाते, ती कम्युनिटी नसबत आहे, ती सोडायची आहे, ती अशी वागते, त्यापेक्षा मी देवळात जात नाही ते बरे आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा सण तुम्हाला आनंदाने साजरा करता यावा. तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये देवराज्य यावं आणि पवित्र कुटुंबाचा आदर्श तुम्हाला राखता यावा. म्हणून प्रभूचरणी प्रार्थना. प्रभू सत्ता असो.